तर विद्यार्थी मित्रांनो, SJN अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य जे भरती आलेले आहे त्याबद्दलचं आपण डिटेल अनालिसिस, नेमकं किती जाहिरात आलेली आहे, किती पदांची जाहिरात आहे, काय पात्रता आवश्यक आहे, फॉर्म कधी भरू शकतो, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा शुल्क काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेचं स्वरूप काय आहे, सर्व डिटेल माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वांनी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चला तर आपण सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, तर आदिवासी विभाग यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वरिष्ठ आदिवासी, एक सेकंड, तर या वेगवेगळ्या ज्या पद दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक असेल, संशोधन सहाय्यक असेल, गृहपाल श्री पुरुष, त्यानंतर वेगवेगळे खूप जास्त पद आहेत विद्यार्थी मित्रांनो की ज्यांची जाहिरात आलेली आहे. आपण डिटेल मध्ये बघणार आहोत नेमकं की कशा पद्धतीने ही जाहिरात विद्यार्थी मित्रांनो आहे. आलं लक्षात सर्वांना? चला तर आपण बघूयात परीक्षेचं वेळापत्रक. दिनांक कधीपासून फॉर्म भरू शकता तुम्ही? दिनांक 23/11/2023 दुपारी 3 वाजल्यापासून फॉर्म भरू शकता. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे आणि शेवट कोणती तारीख आहे? 13 डिसेंबर या दिवसापर्यंत फॉर्म भरू शकता. अतिशय महत्वाचं आहे, याच दिनांकाच्या मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या. शेवटच्या तारखेपर्यंत काय करायचं नाही, कुणीही वाट बघत बसायचं नाही. नंतर फॉर्म भरला जात नाही, फी सबमिट होत नाही, पेमेंटला अडचण येतं, वेबसाईट चालत नाही, असे वेगवेगळे प्रकार होतात. त्यामुळे आपण काय करायचंय, लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. येते लक्षात? तर सर्व माहिती आणि फॉर्म कसा भरायचा आहे तुम्हाला तर या वेबसाईटवर बघायचं आहे. क्लिअर? चला आता आपण बघूयात कोणत्या पदासाठी नेमकं किती जागा आहेत, थोडक्यात बघणार आहोत. या ठिकाणी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नावाचं पद आहे. यासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण 7 जागा आहेत. किती जागा आहेत? 7 जागा आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण संशोधन सहाय्यक आहे, या पदासाठी एकूण 4 जागा आहेत. त्यानंतर जर बघितलं पुढे तर उपलेखापाल मुख्य लिपिक या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण 17 जागा आहेत. डिटेल आपण अभ्यासक्रम, परीक्षेचं स्वरूप सर्व बघणार आहोत. आता फक्त आपण काय बघतोय, नेमकं कोणत्या पदासाठी किती जागा त्यांनी दिलेल्या आहेत. येते लक्षात? पुढचं पद आहे विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास निरीक्षक, 1 जागा आहे. त्यानंतर जर आपण बघितलं या ठिकाणी तर महत्वाचं लक्षात ठेवा, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी एकूण 57 इतक्या जागा आहेत. भरपूर जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. व्यवस्थित आपण या पदासाठी, कोणत्या पदासाठी आपण पात्र आहेत, आपली शैक्षणिक पात्रता आपण चेक करणार आहोत आणि फॉर्म भरायचा आहे सर्वांनी नक्की. क्लिअर? पुढे जर बघितलं आपण लघु टंकलेखक, स्टेनोटायपिस्ट यासाठी 3 जागा दिलेली दिसत आहेत. पुढे तर गृहपाल पुरुष, वॉर्डन मेल यासाठी एकूण 13 जागा आहेत. त्याचबरोबर गृहपाल श्री, वॉर्डन फिमेल यासाठी 9 जागा इतक्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. एकूण किती पद आहेत? 9. त्यानंतर अधीक्षक सुपरिटेंडंट ज्याला आपण म्हणतो मेल, एकूण 10 जागा आहेत. तर फिमेल सुपरिटेंडंट अधीक्षक श्री या पदाच्या एकूण 20 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवायचंय सर्वांनी. क्लिअर? तर पुढे बघितलं आपण लायब्ररियन, ग्रंथपाल या पदासाठी सुद्धा एकूण 14 जागा आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक एकूण 11 जागा, लॅबोरेटरी असिस्टंटच्या 11 जागा आहेत. तर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 3 जागा आहेत. संशोधन सहाय्यक हे वेगवेगळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे. येते लक्षात? हे ठाणे विभागातला आता आपण बघतोय. वेगवेगळे विभाग आहेत, त्या विभागामध्ये किती जागा शिल्लक आहेत हे आपण बघत आहेत. आता हे ठाणे विभागातलं आहे. वरिष्ठ लिपिक सहाय्यक, सांख्यिकी सहाय्यक 47 जागा आहेत ठाणे विभागासाठी. क्लिअर? अशा पद्धतीने पूर्ण एकदा आपण बघून घ्यायचंय, कोणत्या विभागात आपल्याला फॉर्म भरायचा आहे ते बघायचंय, त्यातील कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे ते व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. क्लिअर? आलं लक्षात? त्यानंतर या ठिकाणी बघा अमरावती विभागामध्ये सुद्धा जागा आहेत. हे तुम्ही पूर्ण जागा एकदा व्यवस्थित स्वतः चेक करून घ्या. आलं लक्षात सर्वांना? त्यानंतर नागपूर विभागामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो किती जागा रिक्त आहेत ते सुद्धा बघून घ्यायचं आहे. विभागावाईज दिलेल्या आहेत त्यांनी जागा, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, कोणत्या विभागात किती जागा आहेत. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित चेक करायचंय की आपल्याला नेमकं कुठे फॉर्म भरायचा आहे आणि कोणत्या विभागात भरायचा आहे, किती जागा आहेत
हे सर्व चेक करूनच फॉर्म भरायचा आहे सर्वांनी. त्यानंतर आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य आयुक्त नाशिक विभागामध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो जागा आहे, येते लक्षात. तर कोणत्या विभागात फॉर्म भरायचा हे चेक करायचंय, कोणत्या विभागात किती जागा आहेत हे सर्वांनी अगोदर चेक करायचंय. क्लिअर आहे. आता त्यानंतर यांनी पदसंख्या, आरक्षण याबाबतच्या माहिती दिलेली आहे. आरक्षण आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्या प्रवर्गात येतो त्यासाठी आवश्यक आपल्याकडे सगळं कागदपत्र आहेत का हे बघणं सुद्धा आवश्यक आहे, ते तुम्ही चेक करायचं आहे. क्लिअर. खेळाडूंसाठी आरक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो, दिव्यांग आरक्षण असेल, अनाथ आरक्षण, कोणत्या आरक्षणासाठी काय नेमकं इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे किंवा काय नेमकं विद्यार्थी मित्रांनो पात्रता आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे चेक करणं आवश्यक आहे. माजी सैनिकांचं आरक्षण असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन हे चेक करायचं आहे. आता आपण बघणार आहेत की नेमकं पात्रता काय आहे. उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराचं वय वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळं वय दिलेलं आहे, ते वयाची पात्रता आपण पूर्ण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर येते लक्षात शिक्षणाची सुद्धा पात्रता पूर्ण करणं या ठिकाणी आवश्यक आहे. या ठिकाणी बघा आता तुम्हाला व्यवस्थित बघायचंय. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यासाठी तुमची काय शिक्षण आवश्यक आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य पदवी, मान्यता प्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी आवश्यक आहे. येते लक्षात. संशोधन सहाय्यकासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणता तरी एक विषय धारण केलेली आपल्याकडे काय पाहिजे पदवी असणं आवश्यक आहे. उपलेखापालसाठी पदवी धारण पाहिजे, परंतु तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्राधान्य कोणाला आहे, पदव्युत्तर किंवा शिक्षणशास्त्रातील पदवी ज्यांच्याकडे आहे त्यांना प्राधान्य असणार आहे. आदिवासी विकास निरीक्षक यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर आणि शिक्षणशास्त्रामधील प्राधान्य. वरिष्ठ लिपिक दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. लघु टंकलेखक तुम्हाला नेमकं तुमचा टायपिंगचा स्पीड वगैरे काय आवश्यक आहे ते पण या ठिकाणी व्यवस्थित दिलेलं आहे. गृहपाल त्यानंतर ग्रंथपाल या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित आपल्याला सांगितलेलं आहे. हे सुद्धा बघून घ्यायचं आहे आपण कोणत्या पदासाठी नेमका फॉर्म भरतोय. आता या ठिकाणी बघा उच्च माध्यमिक शिक्षक सेवक, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. बीएड व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार आवश्यक आहे. विषय इंग्रजी जर तुम्हाला आवश्यक असेल विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे त्यासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर लक्षात ठेवा MA इंग्रजी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण, बीएड किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण. मराठीसाठी, गणितसाठी, जीवशास्त्रासाठी, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र त्या स्ट्रीम मध्ये आपलं शिक्षण आवश्यक आहे. माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम यासाठी इंग्रजी BA इंग्रजी बीएड, गणित BSc बीएड, विज्ञान BSc विज्ञान बीएड. हे ते लक्षात सर्व आवश्यक चेक करून घ्यायचंय की आपल्याला नेमकं कोणत्या पदासाठी काय क्वालिफिकेशन आवश्यक आहे. क्लिअर आहे सर्वांना. निवड प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेली विद्यार्थी मित्रांनो. निवडीची पद्धत आता आपण बघणार आहे की नेमकं पेपर तुमचा कसा होणार आहे. पेपर कसा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा होणार आहे. येते लक्षात. प्रत्येक प्रश्न 2 गुणांना असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. यामध्ये आता आपण बघा मराठी असणार आहे, इंग्रजी असणार आहे, सामान्य ज्ञान असणार आहे आणि बौद्धिक चाचणी. हे 4 जे पण विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेमध्ये जे विषय असतात तेच विषय त्याला इथं लक्षात ठेवायचंय. क्लिअर. या ठिकाणी बघायचे सर्वांनी. आता आपण बघूयात गृहपाल पुरुष 200 मार्काचा पेपर आहे. त्यामध्ये 50 मराठी, 50 इंग्रजी, सामान्य ज्ञान 50 आणि बौद्धिक चाचणी 50. एकूण वेळ किती आहे 120 मिनिट. एक प्रश्न 2 गुणांना आहे हे देखील लक्षात ठेवा. सेम त्याच पद्धतीने गृहपाल श्री, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक हे जवळजवळ सगळे पेपर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी सेमच वेळ आहे, सेमच मार्क्स आहेत, सेमच क्वेश्चन आहेत. हे लक्षात ठेवायचं. फक्त जर खाली बघितलं लघु टंकलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी तुम्हाला 25 25 25 25 काय आहेत गुण आहेत आणि मिनिट किती आहेत 60 मिनिट म्हणजे 1 तासाचा वेळ या ठिकाणी असणार आहे. क्लिअर. परीक्षा शुल्क जर बघितलं तर 1000 रुपये विद्यार्थी मित्रांनो जे खुल्या प्रवर्गात येतात. राखीव प्रवर्गात जे येतात त्यांना
900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी बघा आता. उमेदवार कोणत्याही अप्पर आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत असलेल्या पदासाठी अर्ज करू शकेल. अशा उमेदवारास तो त्या राज्यातील निवड केलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हतेनुसार एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असेल म्हणजेच काय, तुम्ही एकापेक्षा जास्त पण पदासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र परीक्षा शुल्क, स्वतंत्र अर्ज भरावा लागेल. क्लिअर. उमेदवारास अर्ज करताना आयुक्त नाशिक, अमरावती, ठाणे, नागपूर या 4 अप्पर आयुक्ताच्या कार्यक्षेत्रातील पदापैकी एकाच पदाकरता काय करता येईल, अर्ज करता येईल. कोणत्याही एकाच अप्पर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करणं बंधनकारक आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, नाशिक मध्येच करू शकता अर्ज 2 पदासाठी, परंतु नाशिक वेगळं अमरावती वेगळं असं करू शकत नाही. येते लक्षात. फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि या ठिकाणी तारीख सांगितलेली आहे कधीपासून तुम्ही अर्ज करू शकता. क्लिअर आहे सर्वांना? हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं सर्वांनी. त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे काय हे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्ण तुम्हाला लाईव्ह पद्धतीने नेमकं फॉर्म कसं भरायचं आहे ते या ठिकाणी दाखवणार आहोत. स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत फॉर्म कसा भरू शकतो लाईव्ह आपण डेमो त्याचा तुम्हाला दाखवणार आहोत. येते लक्षात. तर महत्वाची कागदपत्र लक्षात ठेवा. या ठिकाणी यावर देखील आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. कागदपत्र नेमकं काय आवश्यक आहे, त्यानंतर फॉर्म आपलं पेमेंट कसं करायचं, डेबिट कार्डने, क्रेडिट कार्डने, ऑनलाईन पद्धतीने करू शकता. डॉक्युमेंट अपलोड काय करायचे, कशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे की क्लिअर फोटो पाहिजे, व्यवस्थित स्पष्ट दिसलेला पाहिजे, हे सर्व त्यामध्ये महत्वाचं आहे. क्लिअर. बाकी काय माहिती भरायची ते सेम आहे प्रत्येक ठिकाणचं. येते लक्षात सर्वांना. तर आपण काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं आदिवासी विकास मंडळ जाहिरात जी आलेली आहे, फॉर्म कधीपासून भरायचा, कधीपर्यंत भरायचा ही तारीख लक्षात ठेवा. नेमकं कोणत्या पदासाठी, कोणत्या विभागात किती पद आहेत, किती जागा आहेत हे आपण बघितलंय. फॉर्म भरताना ते सुद्धा सर्वांनी काय करायचं, अगोदर व्यवस्थित चेक करायचंय, त्यानंतर फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपण परीक्षेचं स्वरूप बघितलं, नेमकं कशा पद्धतीने पेपर होणार आहे, कोणत्या विषयाला किती गुण आहेत, त्याचबरोबर कोणत्या विषयाला किती प्रश्न येणार आहेत, एकूण वेळ किती आहे ते आपण बघितलेलं आहे व्यवस्थित. येते लक्षात. कागदपत्र कशी कोणती पाहिजेत त्यावर सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. अभ्यासक्रम काय आहे त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. आणि फॉर्म नेमकं पहिल्यापासून शेवटपर्यंत कसा भरायचा यावर देखील आपला एक व्हिडिओ येणार आहे. लक्षात ठेवायचे सर्वांनी. क्लिअर आहे? तर सर्वांनी फॉर्म भरायला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करा. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. शेवटच्या क्षणी खूप जास्त अडचण होते. येते लक्षात. तर जाता जाता सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 यासाठी SJN अकॅडमी मध्ये बॅच उपलब्ध आहे. एकूण 717 पद आहेत विद्यार्थी मित्रांनो. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण बॅच डिझाईन केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला अनुभवी शिक्षकांकडून सर्व मार्गदर्शन आहे. बेसिक आपण स्ट्रॉंग करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी ट्रिक्सची आवश्यकता आहे, शॉर्टकटची आवश्यकता आहे ते आपण देणार आहोत. मॅक्सिमम आपण विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज, टेस्टवर जास्त फोकस करणार आहोत. का? कारण की आपले किती मार्क्स येतात, आपला अभ्यास किती झालाय हे टेस्ट सॉल्व्ह करूनच आपल्याला समजणार आहे. जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करूनच आपल्याला समजणार आहे. जर तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली नाही, तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले नाही तर अभ्यास करणार नाही विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेमध्ये त्याचं नुकसान होऊ शकतं. येते लक्षात. ज्याही विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा SJN अकॅडमीचं ऍप डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो. डेमो लेक्चर्स आहेत, डेमो लेक्चर बघू शकता, त्यानंतर बॅच जॉईन करू शकता. ऍप डाउनलोड करण्याचा अजून एक महत्वाचा फायदा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, दर रविवारी सकाळी 10 वाजता आपली मोफत टेस्ट असते. दर रविवारी सकाळी 10 वाजता टेस्ट देऊ शकता तुम्ही. तुम्हाला किती मार्क्स येणार ते लगेच कळेल. फ्री टेस्ट आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करायचं, झालं काम. कुठली फी द्यायची नाही, पैसे द्यायचे नाही, टेस्ट सॉल्व्ह करायची, मार्क चेक करायचे, सोपं आहे. येते लक्षात. कोणत्याही विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती असेल, जलसंपदा विभाग भरती असेल, त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क भरती असेल, आपण कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्ही नक्की एकदा SJN अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. नक्की टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा, ज्यावर तुम्हाला पूर्ण अपडेट, नोटिफिकेशन डिटेलमध्ये आपण टाकत असतो. क्लिअर आहे सर्वांना. लवकरच आपण आज जी जाहिरात आलेली आहे त्याची देखील बॅच लॉन्च करतोय. त्याबद्दल सुद्धा तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन कळेल. येते लक्षात. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी नक्की SJN अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद.
भेटूयात अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा. सर्वांचं धन्यवाद.